इंग्रजी शिकूया सोप्या पद्धतीने. मी पुस्तक विकत घेतले. या वाक्यात मी हा कर्ता आहे. मीला इंग्लिशमध्ये आय म्हणतात. मी पुस्तक विकत घेतले. विकत घेतले याला इंग्लिशमध्ये बॉट म्हणतात. आय बॉट अ बुक. आय बॉट अ बुक म्हणजे मी पुस्तक विकत घेतले. ज्या वाक्यात घेतले, पकडला, खाल्ले, कापला यासारखे शब्द येतात तेव्हा साध्या भूतकाळाचा बोध होतो. मी चोर पकडला. तुम्हीला इंग्लिशमध्ये यू म्हणतात. तुम्ही चोर पकडला. मग नंतर शेवटून सुरुवात करावी. चोर पकडला. पकडलाला कॉट म्हणतात. CAUGHT कॉट. चोर अ थीप. यू कॉट अ थीप मीन्स तुम्ही चोर पकडला. दुसरं वाक्य. या वाक्यात त्यानेला इंग्लिशमध्ये ई म्हणतात. नंतर वाक्याच्या शेवटून सुरुवात करावी. खाल्ले. खाल्लेला इंग्लिशमध्ये एट म्हणतात. सफरचंद अँड ॲपल. सफरचंदला इंग्लिशमध्ये अँड ॲपल म्हणतात. ही ॲट अँड ॲपल मीन्स त्याने सफरचंद खाल्ले. तिने भाजीपाला कापला. या वाक्यात तिने हा कर्ता आहे. तिनेला इंग्लिशमध्ये शी म्हणतात. भाजीपाला कापला नंतर शेवटून सुरुवात करावी. कापलाला इंग्लिशमध्ये कट. तिने भाजीपाला कापला. भाजीपालाला इंग्लिशमध्ये व्हेजिटेबल. कट व्हेजिटेबल्स. तिने भाजीपाला कापला. काळ कसा ओळखावा. ज्या वाक्यात क्रियापदाला ला, ली, ले हे प्रत्यय लागलेले असतात तिथे साध्या भूतकाळाचा बोध होतो.